नमस्कार मित्रांनो. क्रिकेट बुक्स आणि मी, माझं आजचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे शतकाकडे, काल आज उद्या. प्रोफेसर दी.ब. देवधरांचं पुस्तक आहे. प्रोफेसर देवधर, ज्यांना भारतीय क्रिकेटचे पितामह म्हणून ओळखलं जातं, त्यांनी वयाच्या 94व्या वर्षी लिहिलेलं हे पुस्तक आहे. साधारण 1985-86च्या सुमारासचं. देवधरांनी क्रिकेटची जेव्हा सुरुवात केली 1910च्या सुमाराला, त्यावेळेचं पुण्यातलं क्रिकेट कसं होतं, ते क्रिकेटमध्ये कसे आले, पुण्यातलं महाराष्ट्रातलं क्रिकेट कसं खेळलं जात होतं, मुंबईचं क्रिकेट कसं खेळलं जात होतं, किंवा तिरंगी, चौरंगी, पंचरंगी सामने, त्याचा इतिहास काय आहे, त्या मॅचेस कशा व्हायच्या, क्रिकेटपटूंसाठी क्रिकेट हे अर्थार्जनाचं साधन होतं का, त्या व्यतिरिक्त ते काय करत असत, क्रिकेटच्या आवडीपोटी त्यांनी काय काय केलं, अशा अनेक गोष्टी, अनेक किस्से या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. मला भावलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पुस्तकाची भाषा. जुनं मराठी येते. म्हणजे विचार करा ना तुम्ही की 94 वर्षाच्या माणसांनी लिहिलेलं पुस्तक, त्याचं मराठी किती लाघवी, किती प्रेमळ आहे. या पुस्तकाची निर्मिती होऊन सुद्धा जवळजवळ 40-42 वर्ष झाली जातात. आणि हे पुस्तक पुण्याच्या, महाराष्ट्राच्या, मुंबईच्या क्रिकेटवर त्याचं एक वेगळंच चित्र आपल्यासमोर उभं करतं, जे आजच्या क्रिकेटपेक्षा खूप वेगळं आहे. मी यातला एक छोटासा पॅराग्राफ वाचतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हळूहळू पुण्याच्या क्रिकेटमध्ये आधुनिकता दिसू लागली. युरोपियन क्लब, PYC आणि डेक्कन जिमखाना यांचे संघ आपापसात खेळताना क्रिकेटच्या गणवेशात वावरत आहेत असे दृश्य सर्रास आढळू लागले. त्याआधी अनेक खेळाडू धोतर, सदरा घालून, पादत्राणाशिवाय आणि डोक्यावर साधी काळी टोपी या अवतारातच उतरत असत. याचे कारण त्यांची सांपत्तिक स्थिती बूट, पॅन्ट वगैरेसाठी खर्च करण्याइतकी समाधानकारक कधीच नसावयाची. स्वतःची बॅट, पॅड्स असलेले क्रिकेट खेळाडूही थोडे असत. हल्ली बॅटची किंमत ₹800 ते 1000 पर्यंत असूनही बहुसंख्य तरुण क्रिकेट खेळाडूंना ती परवडते. पण आमच्या वेळी तसे नव्हते. क्रिकेट खेळण्याची हौस बलवत्तर असल्याने सामुदायिक क्रिकेट सामानावर भागत असे. बघा किती वेगळी, किती छान भाषा आहे ही. या पुस्तकात ही अशीच भाषा सर्वत्र आढळते. आणि जुनं क्रिकेट, पुण्यातलं, मुंबईतलं, महाराष्ट्रातलं क्रिकेट कसं होतं हे या पुस्तकामधनं अगदी प्रेमाने, ठळकपणे समोर येतं. शतकाकडे, काल आज आणि उद्या, प्रोफेसर दी.ब. देवधर. थँक्यू.